राज्यातील विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं असून निवडणुकीचे वारे सध्या सगळीकडे वारे वाहू लागलेत। त्याचबरोबर निवडणुकीतील गैरप्रकार रोखण्यासाठी शासकीय आणि पोलीस यंत्रणांनी देखील जोरदार तयारी केली आहे। निवडणूक काळात गुंडगिरी करणाऱ्या उपद्रवी लोकांवर पोलिसांनी करडी नजर रोखण्यास सुरुवात केली आहे। निवडणुकीत उपद्रवी ठरणाऱ्या संभाव्य गुंडांची यादी पोलिसांनी तयार केली आहे। उपद्रवी आणि समाजकंटक गुंडांना निवडणूक काळात हद्दपार करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे। विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे, त्यामुळे राजकीय क्षेत्रात जोरदार हालचाली सुरू झाल्यात। निवडणूक काळात उपद्रव निर्माण करणाऱ्या लोकांची यादी बनवण्यात येऊन त्यांच्यावर पोलिसांचा वॉच राहणार आहे। निवडणूक काळात अंमली पदार्थ, दारू आणि तस्करीवर देखील पोलिसांचा वॉच राहणार आहे। दरम्यान कायदा सुव्यवस्था बिघडवू शकणाऱ्या संशयित गुंडांना पोलिसांकडून नोटिसा बजावण्यात आल्यात। तसंच 5 पेक्षा जास्त गंभीर गुन्हे नोंद असणाऱ्या गुंडांवर विविध कायद्यांतर्गत विविध पोलीस ठाण्यात तडीपार, स्थानबद्ध यांसारख्या प्रतिबंधात्मक कारवाया करून त्यांच्या मुसक्या आवळण्याची तयारी पोलिसांनी सुरू केली आहे। स्थानिक गुंड निवडणूक काळात सक्रिय होऊ शकतात अशी शक्यता असल्यामुळे असे उपद्रवी गुंड पोलिसांच्या रडारवर आले आहेत। त्यासाठी पोलिसांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचं शस्त्र हाती घेतले। ठाणे आयुक्तालयातील सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून अशा उपद्रवी गुन्हेगारांची यादी मागवण्यात आली आहे। पोलीस उपायुक्त अधिकाऱ्यांच्या नियंत्रणात या याद्या बनवल्या गेल्या आहेत। त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाईचे आदेश देण्यात आलेत। निवडणुकीच्या काळात सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर होणार असून त्याद्वारे मतदारांना प्रलोभन दाखवणं, जनभावना भडकावणं आणि आचारसंहिता भंग होईल असे कृत्य रोखण्याची शक्यता असल्यानं पोलिसांनी सोशल मीडियावर नजर ठेवण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती केली आहे। सर्वात लक्षवेधी असलेली लढत ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध आनंद दिघे यांचे पुतणे म्हणजे दिघेंचे वारसदार केदार दिघे यांच्यामध्ये होणारी लढत आहे। लोकसभेला शिंदेंच्या शिवसेनेला येथे ठाकरेंच्या शिवसेनेपेक्षा 66,000 एवढी मतं अधिक मिळाली आहेत। आता हे मताधिक्य 1 लाखावर नेण्याचा शिंदेंच्या शिवसेनेचा प्रयत्न असणार आहे। दुसऱ्या बाजूला ठाकरेंच्या शिवसेनेकडून आपलं आव्हान अधिक तगडं करण्यासाठी प्रयत्न होणार आहेत। प्रचारात ठाकरे विरुद्ध शिंदे असा लोकसभेचा ट्रेंड येथेही पाहायला मिळेल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कोपरी पाचपाखाडी हा विधानसभा मतदारसंघ पारंपरिक मतदारसंघ आहे। या मतदारसंघातून शिंदे यांनी यापूर्वी 3 वेळेला विजय मिळवून हॅट्रिक साधली आहे। आता चौथ्यांदा ते या मतदारसंघात निवडणुकीच्या रिंगणात आहेत। 2009 पासून ते या मतदारसंघाचे आमदार आहेत। 2014ला सुरुवातीला त्यांनी ठाणे विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता। मात्र नव्या मतदार रचनेनंतर त्यांचा हक्काचा मतदारसंघ कोपरी पाचपाखाडी आहे। मागच्या विधानसभेला म्हणजेच 2019ला त्यांच्या विरोधात संजय घाडीगावकर यांनी काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती। यावेळी 89,000चं मताधिक्य शिंदेंना मिळालं होतं। आता महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशा सामन्यात एकनाथ शिंदे हे महायुतीचा मुख्य चेहरा म्हणून समोर आहेत, त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाला वेगळी धार आली आहे। या पार्श्वभूमीवर ठाण्याची ही लढत आणखीनच महत्त्वाची ठरते। अलीकडेच धर्मवीर 2 या चित्रपटाचं प्रदर्शन झालं। यातून आनंद दिघे पुन्हा एकदा अधोरेखित झाले असताना दिघे विरुद्ध शिंदे सामना हा आणखीनच चर्चेचा विषय झालाय। ठाण्यामधील कोपरी पाचपाखाडी या मतदारसंघात प्रामुख्यानं शहरी तोंडवळ्याचे मतदार अधिक आहेत। ओवळा माजुळा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार प्रताप सरनाईक यांनी आज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। तर या उच्चभ्रू वस्तीच्या मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार आहे। ठाकरे गटाचे उमेदवार नरेश मणिरा यांनी देखील यावेळी अर्ज दाखल केला आहे। ओवळा माजुळा मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी विधानसभा निवडणुकीत काटेकी टक्कर पाहायला मिळेल। ओवळा माजुळा विधानसभा क्षेत्रात शिवसेनेचे प्रताप सरनाईक विरुद्ध ठाकरे गटाचे माजी उपमहापौर नरेश मणिरा यांना उमेदवारी देण्यात आली आहे। विधानसभा निवडणूक 2024साठी अर्ज दाखल करण्यापूर्वी प्रताप सरनाईक यांनी आनंद आश्रम या ठिकाणी भेट देऊन आनंद दिघे यांना अभिवादन केलं। त्यानंतर परिसरातून जोरदार शक्तीप्रदर्शन करत त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय।
2009ला ओवळा माजिवडा हा मतदारसंघ निर्माण झाला असून हा मतदारसंघ केवळ ठाणे महानगरपालिकेपुरता मर्यादित नसून मीरा भाईंदर महानगरपालिकेतील काही समित्यांचाही यात समावेश आहे. 2009 सालापासून या मतदारसंघातून शिवसेनेचे प्रताप सरनाईक हे सलग जिंकून येत आहेत. 2019 मध्ये युतीचे उमेदवार म्हणून प्रताप सरनाईक यांना उमेदवारी मिळाली आहे. यावेळी काँग्रेसचे विक्रांत भीमसेन यांच्या विरोधात होते, तेव्हाही प्रताप सरनाईक यांनी 84,000 मतांच्या फरकाने ही निवडणूक जिंकली. वर्तकनगर परिसरातून ओवळा माजिवडा मतदारसंघातील विधानसभा निवडणुकीसाठी 2024 मध्ये शिवसेनेचे विद्यमान आमदार प्रताप सरनाईक यांनी अर्ज भरण्यापूर्वी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. त्यांच्या समर्थकांसह सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि वरिष्ठ नेतेही या शक्ती प्रदर्शनात सहभागी झाले. परिसरात ढोलताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत सरनाईक यांनी समर्थकांसोबत जल्लोष साजरा केला. या निवडणुकीत मतदारसंघातील परिस्थिती लक्षात घेता विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची एकजूट आणि स्पर्धा अधिक तीव्र होताना दिसून येते. त्यामुळे महायुतीचे सर्व पदाधिकारी त्यांच्या या प्रचार नॉमिनेशन फॉर्म दाखल करण्यासाठी, उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी प्रचंड नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आणि मिरवणुकीतून या ठिकाणी सर्वजण आले. खरं म्हणजे 3 वेळा या विभागाचं प्रतिनिधित्व प्रताप सरनाईक यांनी केलं. एक कार्यसम्राट आमदार म्हणून त्यांनी लोकप्रियता मिळवली आणि या मतदारसंघामध्ये मला वाटतं महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त या ठिकाणी जे सुविधा प्रकल्प आहेत, विकास प्रकल्प आहेत, ते आणण्याचं त्यांनी काम केलं, पूर्ण करण्याचं त्यांनी काम केलं. आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये त्यांना लीड किती मिळणार हा एकच विषय आहे. आणि मला वाटतं मागच्या लीडपेक्षा यावेळेस त्यांना दुप्पट लीड मिळेल अशा प्रकारचं काम त्यांनी या विभागामध्ये केलेलं आहे. आणि म्हणून या कामाची पोचपावती जनता नक्की देईल. त्याचबरोबर महायुतीने केलेलं 2-2.25 वर्षातलं काम आणि महाविकास आघाडीने केलेलं काम याची देखील तुलना होईल आणि दूध का दूध पाणी का पाणी होईल. महाविकास आघाडीने बंद पाडलेले प्रकल्प, त्याच्यामध्ये स्टे दिलेले, स्पीड ब्रेकर घातलेले प्रकल्प आणि महायुतीने ते पुढे नेलेले प्रकल्प, सुरू केलेले प्रकल्प आणि एकीकडे विकास प्रकल्प, दुसरीकडे कल्याणकारी योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसारख्या अनेक योजना या ठिकाणी आम्ही केल्या. म्हणजे विकास आणि कल्याणकारी योजना यांची सांगड घालण्याचं आम्ही काम केलं. उद्योग मोठ्या प्रमाणावर आलेत आणि म्हणून जनता जनार्दन महायुतीच्या पारड्यात यावेळेस येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्या कामाची पोचपावती देतील आणि महायुतीचं सरकार, बहुमताचं सरकार पूर्ण थम्पिंग मेजॉरिटीने या महाराष्ट्रामध्ये पुन्हा येईल आणि जनतेची. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1,500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊन 1.5 आठवड्याहून अधिक कालावधी झालाय. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता उमेदवारांची रेलचेलही दिसून येते. असं असतानाच आता राज्य सरकारनं सर्वसामान्यांना दिलासा देणारा एक मोठा निर्णय घेतलाय. महाराष्ट्रामध्ये 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे, तर निकाल 23 नोव्हेंबर रोजी लागणार आहे. असं असताना आता राज्य सरकारनं 20 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.
20 नोव्हेंबर रोजी मतदान असल्यानं सार्वजनिक सुट्टी जाहीर करत असल्याचं परिपत्रक राज्य सरकारनं जारी केले. प्रत्येक मतदान करणाऱ्या व्यक्तींसाठी ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ही सुट्टी उद्योग विभागाअंतर्गत येणाऱ्या प्रत्येक उपक्रम आणि आस्थापनेला लागू राहणार आहे. पूर्ण दिवस सुट्टी देणं शक्य नसेल तर मतदानासाठी 2 तासांची सवलत देता येईल. मात्र त्यासाठी संबंधित जिल्हाधिकारी वा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्व परवानगी घ्यावी लागेल असं स्पष्ट करण्यात आलं आहे. या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर निवडणूक आयोगाच्या नियमानुसार कारवाई करण्यात येईल असंही सांगण्यात आले. निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क बजावणं हा संवैधानिक अधिकार असून तो बजावताना अडथळा येऊ नये म्हणून मतदानाच्या दिवशी सुट्टी दिली जाते. यंदा महाराष्ट्रात मतदान बुधवारी असल्यानं महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना मतदानानिमित्त मिडवीक ऑफ मिळणार आहे. मात्र या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्याचं आवाहन केलं जात आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक ही एकाच टप्प्यात होणार आहे. संपूर्ण राज्यात एकाच दिवशी म्हणजेच 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल. 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी केली जाईल अशी महत्त्वाची माहिती निवडणूक आयुक्तांनी 1.5 आठवड्यांपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली होती. विधानसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज करण्याकरिता 22 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबरपर्यंतचा कालावधी देण्यात आलाय. यानंतर 30 ऑक्टोबरला सर्व उमेदवारांच्या अर्जांची छाननी केली जाणार आहे. 4 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांना उमेदवारी अर्ज मागे घेता येऊ शकतील अशी माहिती निवडणूक आयोगानं दिली आहे. तर 25 नोव्हेंबरपर्यंत निवडणुकीचा कार्यक्रम पूर्ण होईल. 25 नोव्हेंबर आधी राज्यात नव्या सरकारची निवड पूर्ण झाली असेल. महाराष्ट्रातील विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. यंदा दिवाळी 29 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर या कालावधीत आहे. सणासुदीच्या काळात निवडणुका घेतल्या जात नसल्यानं अगदी मुदत संपत असताना राज्याच्या निवडणुकीचा निकाल हाती येणार आहे.